नमस्कार. सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. आज सांगली जिल्हा न्यायालयात सांगली बार असोसिएशनच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले. आजचा दिवस भारतभर स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते. सांगली बार असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्हा न्यायालयात ही स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली बार असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाघमोडे आणि ॲडव्होकेट अरविंद देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर ॲडव्होकेट श्याम जाधव आणि ॲडव्होकेट एस जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट सविता, ॲडव्होकेट आर पाटील, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट प्रमोद सुतार यांसह सांगली बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आज सांगली वकील संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा न्यायालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे जयंती साजरी करण्यात आली आणि हे दोन महापुरुषांच्या फोटोपूजन करण्यात आलं आणि या प्रसंगी त्यांच्या कार्याचं स्मृती ठेवण्यासाठी वकिलांच्या मार्फत त्यांचं हे फोटोपूजनाचा कार्यक्रम वकील संघटनेच्या वतीने केला जातो. आणि आजच्या या प्रसंगी हे सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव वाघमोडे, संघटनेचे सदस्य सेक्रेटरी ॲडव्होकेट दीपक कदम, ॲडव्होकेट तेजस पाटील, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट श्याम जाधव साहेब, ॲडव्होकेट जोशी साहेब, ॲडव्होकेट गिरीश तपकरे साहेब, ॲडव्होकेट शेटबाळे मॅडम, ॲडव्होकेट अरविंद देशमुख, ॲडव्होकेट सर्जेराव पाटील आणि बहुतांशी सर्व वकील संघटनेचे सदस्य हजर होते.